चौकाराची गरज असताना तो षटकार अगदी डोळ्यामध्ये सामावणारा षटकार आपण बघितला गेला शेवटच्या बॉलवरती. अडवली टीम पुढे सरकली आहे, त्यांची मेहनत इथनं आली आहे कामी. आता आपण बघू शकता वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्साहकर आणि त्यांना आता सामोरे जाते म्हणजे टीम वाडेघर. प्रणित पाटील असतील, अतुल असेल, त्याच्यानंतर बघितलं गेलं अनेक सारे ट्रम्प कार्ड आणि फिरकीचं माहेरघर म्हणणारी नक्कीच ही वाडेघर टीम आज कल्याण नगरीमध्ये मात्र पूर्व या विभागामध्ये आलेली आहे. ती म्हणजेच 2 हात करण्यासाठी टीम उत्साहगर या टीम समोर. विशाल ज्यांचा अर्थाने जर बघितलं गेलं तर करणने आताच उल्लेख केला की सोशल मीडियावरती नक्कीच त्यांच्या व्हिडिओ खूप व्हायरल होतात. तेच विशाल दादा आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल झालाय की काय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, 2 क्षेत्ररक्षक, चेंडूला अडवला गेलाय. धाव संख्येने आपला टीमचा इथनं अकाउंट ओपन केला जातोय तो म्हणजेच बॅट्समन अतुलाच्या माध्यमातून. चांगली रंगेल ही सुद्धा मॅच, कारण तेवढा फार भरणा नक्कीच जे चांगले खेळाडूंचा या दोन्ही टीम मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर टीम वाडेघर टीमला विनंती असेल की 12th मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असू द्या. ओव्हर द विकेटने बॉल तयार. यावर फुल टॉस बॉल आणि त्याचा फायदा कशा प्रकारे उचलावा हे दाखवून दिलाय. नोचा इशारा तर पंचांचा आमच्याकडे आलाय, परंतु या नो वरती लादला जाईल तो षटकार आणि 6+1 अशी धावसंख्या म्हणजे 7 धावसंख्या या बॉलवरती मिळतील टीम वाडेघर क्रिकेट संघाला. प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट असेल, कंपल्सरी चेस तुम्हाला करावा लागतील. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर प्रत्येक सामने 4 षटकांचे राहतील अशी ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल जसा फुल टॉस आला ना त्याला वाटलं होतं की कमरेच्या वरती हा बॉल ट्रान्सचेंज केला गेला. लगेच नटराज स्टाईलने हा फटका खेळला गेला आणि प्रदीप गायकवाडने अखेरकार इशारा केला आमच्याकडे की हा चेंडू नक्कीच विमर असेल. 7 धावसंख्या म्हणजे एकंदरीत विचार केला गेला तर पहिल्या बॉलवरती आल्या 2, 9 धावसंख्या आता टीमच्या टोटल मध्ये. आणि येणारा बॉल नक्कीच असेल फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट, हा बॉल असेल इथनं फ्री हिट. बॉल तयार. यावेळेला ओव्हर पिच बॉल नव्हता, परंतु ओव्हर पिच बॉल करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये लॉंगॉनला फील्ड गेली उचलून फेकतात तोपर्यंत इथनं सिंगल इथनं झाली कंप्लीट. आराखडा स्ट्रक्चर जर आपण बघितला गेला ना, जेव्हा बघितलं गेलं तर आउटसाइड क्रीज असते ना तेव्हा ॲक्युरेटली कोणत्या सेशन मध्ये बॉल चाललाय हे पाहणं तेवढंसं कठीण असतं. परंतु लॉंगॉनला हा बॉल एक धावसंख्या आली, धावसंख्या 10. यावेळेला फटका तर चांगला ओव्हर पिच बॉल आणि त्याला खोदून काढलाय. अगदी सेफ फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल टू ओव्हर हेड हा फटका सरळ दिशेने जसा धनुष्यबाण सुटतो तशाच प्रकारचा हा फटका देऊन जाईल धावा 6 षटकार. सोळा धावसंख्या. फ्री हिटचा बॉल होता त्याचा फायदा इसने उचलला गेला. अजून एक नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही टीमने या नक्कीच नियमावलीकडे लक्ष द्यायचं आहे की मैदानामध्ये सगळीकडे नक्कीच आपल्याला ग्रास पाहायला मिळते. तर त्या ग्रास मध्ये बॉल जर हरवला तर फक्त तुम्ही 3 धावसंख्या बनवू शकता. धावसंख्या 16. बॉल तयार. यावेळेला बॉल चांगला होता, फायदा उचलू शकले नाही कारण अनुषंगाने थोडासा जास्त गतीने हा बॉल आला म्हणून हा बॉल जातो डॉट. फ्री हिटच्या बॉलवरती आला षटकार आणि त्याच्यानंतरचा हा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. बॉल तयार. यावेळेला सोडून देत आहेत आउटसाइड लेग स्टिक वरती हा बॉल. लेग स्टिक वरती बॉल होता. मग खरं फलंदाज बाद असेल. एकंदरीत विकेट हा संपादित केला. जिथे गोलंदाज आपण बघितलं गेलं तर तेजस होते. अजून एक तेजस आमच्या समवेत ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहे जे जीटीसीच्या माध्यमातून चांगलं वर्क करतात आणि सातत्याने जर बघितलं गेलं तर क्रिकेट प्रेमी भोजा नक्की ज्यांचं शुभ आगमन झालंय त्यांचंही या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. पहिल्या विकेटचं झालंय पतन. एकंदरीत 16 आकडावरती हा पहिला हादरा बसतोय टीम वाडेघर क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज प्रशांत मैदानामध्ये झालं इंटर नंबर 3 वरती आणि बॉल तेजस तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पण बनून राहतील फक्त प्रेक्षक. फटक्यामध्ये जणू काय एनर्जी होती या फटक्यामध्ये आणि बॉल लॉंग ऑफ सी मारे शेपार येतो या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. दोन षटकार आपण बघितले गेले, माफ करा 3 षटकार आहेत. एक नो चेंडूवरती षटकार आला, अतुलच्या बॅटमध्ये एक षटकार आपण बघितला गेला. त्याच्यानंतर सतीश होते, सतीश वैयक्तिक 6 धावसंख्येवरती म्हणजे त्याच्या बॅटमध्ये सुद्धा षटकार आला होता. आणि तिसरा षटकार हा प्रशांतच्या बॅटमधनं. एक गडी नक्कीच जरी बाद झाला ना तरी नंबर 3 वरती येणारा खेळाडू चांगला खेळाडू असतो आणि ते दाखवून देते त्या ठिकाणी प्रशांत.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. जरी 22 धावसंख्या जास्त खर्च झाल्या असल्या तरी बघितलं गेलं तर एक विकेट तरी संपादित केला. गरजेची ती विकेट सतीशची विकेट काढली गेली गोलंदाज तेजस याने आणि अजूनही 18 बॉलचा इथनं खात्मा होणं बाकी असेल. टीम वाडेगड आणि त्याच्या समवेत नक्कीच 2 हात करते. त्या ठिकाणी पण बघितले गेले तर टीम उत्सरघर गेला तर हा चेंडू पडल्यानंतर काहीसा अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उचली मिळाली या बॉलवरती. अगदी दोन्ही पाय समांतर उचललेले होते टोस खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका थोडासा फसला गेलाय. काहीसे प्रेक्षक वर्ग नक्कीच वैद्य तर नक्कीच क्रिकेटमध्ये येते, पण त्या प्रयत्नांना नक्कीच जे अडचणी असतात त्या अडचणींना साईडला ठेवून जेव्हा आपण आपली शृंखला पार पाडतो ना तेव्हा त्या शृंखलेचं नाव हे सातत्याने उंचावतोय. यस, पहिलाच बॉल आला डॉट. धावसंख्या 22, गडी गमावला गेलाय. बॅटिंग करते टीम वाडेघर. विशाल म्हात्रेचा हा बॉल आता मात्र ज्या फटक्यामध्ये यश मिळालं नव्हतं तोच फटक्याचं सिलेक्शन केलं आणि त्याच फटक्यावरती मिळतील धावा 6. षटकार. लवकर लाईन पीक केली गेली कारण पहिला बॉल जर बघितला गेला तर अतिरिक्त बाउन्स त्या बॉलवरती दिला होता. दुसरा बॉल ही तशाच रीतीने टाकण्याचा प्रयत्न, पण त्याच्यावरती नजर जशी गरुडाची नजर असते एखाद्या शिकारीवरती तशाच प्रकारे गरुडासारखी नजर आणि त्याच्यावरती 6 धावसंख्या आल्या. यावेळेला पिच बनवायचा होता व्यवस्थित. बॅटवरती नाही अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये आला. डीप मध्ये फिल्डर वळतो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला इथनं फेकी गेली. डायरेक्ट हिट कदाचित झालं असतं तर ही विकेट मात्र इथनं धोक्यात आली असती अतुलची. डायरेक्ट हिटचा नक्कीच प्रयत्न जरूर होता परंतु थोडीशी मिस झाला असेल आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की एक धाव नक्कीच लेस केली जाईल. 1 शॉटचा इशारा. परफेक्ट लक्ष नक्कीच केंद्रित होतं या धावेवरती. अगदी बघितलं गेलं तर लगेच ते शोधलं गेलं आणि पंचांनी सुद्धा लगेचच आमच्यापर्यंत खून दर्शवली गेली की एक धाव इथनं कमी गेली जाईल. या 2 धावसंख्या जर आल्या असत्या ना तर कदाचित या षटकामध्ये सुद्धा जास्त धावसंख्या उभारू शकली असती टीम वाडेघर, परंतु एक धावसंख्या इथनं अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि अतिघाई इथनं कामी आली. यावेळेला अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. विशाल म्हात्रेच्या अगेन्स्ट प्रहार तुम्हाला पाहायला मिळतोय. देऊन जाईल धावा 6 येतो हा षटकार. 2 षटकार आले. लेजेंड नक्कीच खेळाडूच्या अगेन्स्ट इथनं खेळत असताना जो प्रहार आपण बघितला गेला या ठिकाणी. धावसंख्या 35. अजून एक चांगला फटका थांबून खेळल्यात आणि बॅट वरती परफेक्टली बॉल मिडल करत असताना बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पार आणि विशाल म्हात्रेच्या अगेन्स्ट अजून एक षटकार. असं म्हटलं जातं की थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेले असतात, परंतु इथनं क्रिकेटमध्ये संघर्ष करत असताना काही चेंडू थांबून सुद्धा खेळावे लागतात. अगदी गती बघितली गेली. असं म्हटलं जातं की स्लोअर मनी ज बेस्ट वेपन. तो अस्त्र यूज केला होता, वापरला होता तो अस्त्र. स्लोअर पद्धतीचा चेंडू पिच केला गेला परंतु तो थांबले, संयम ठेवला आणि टेम्परामेंट नुसार नक्कीच आपण हा षटकार सुद्धा बघितला गेला. धावसंख्या जलद गतीने होतं फ्लाय 41. 41 या आकड्यावरती आता धावपळक. अजून एक चांगला फटका. क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका हा येण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अडवतात त्या ठिकाणी चेंडूला. 2 धावसंख्या अॅक्युरेटली कंप्लीट होतील परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की इनसाइड आउटच्या माध्यमातून येतो हा देखना चौकार. नक्कीच हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता कारण ज्या प्रकारे विशाल म्हात्रे ज्या वेळेला रिदम वरती होते त्यावेळेला थांबले गेले आणि बघितले गेले थांबून हा इनसाइड आउटचा फटका अगदी बॅटवरती त्याने मिडल केला गेला आणि त्याच्यावरती मोहोर होती ही चौकाराची. काही सेंटीमीटर नक्कीच बघितलं गेलं तर मैदानाच्या आत हा चेंडू आपण बघितला गेला आणि हा षटकार आला असता आणि या षटकामधला नक्कीच हा 4था षटकार जरूर असला असता परंतु हा चौकार आलाय. धावसंख्या झाली फ्लाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलीये ती म्हणजे 45 या आकडावरती. आता एका गोष्टीचा विचार तर नक्कीच करायला हवा टीम उसारगरने कारण पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 22, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 23. फक्त एकच गडी गमावला गेलाय परंतु आशापेक्षा होती विशाल म्हात्रेवरती, परंतु आशापेक्षेला थोडासा तडा गेला आणि त्याच्या षटकामध्ये सुद्धा 23 धावसंख्या इथनं बनवल्या गेला. ते म्हणजेच अतुल आणि त्याच्या समवेत प्रशांत आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इन्व्हाइट केला 5 रन गेल्या त्या ठिकाणी जयदास या गोलंदाजाला. आता जे काही करावं लागेल ना ते तिसऱ्या षटकामध्ये करावं लागेल कारण टीम इथनं अडचणीमध्ये सापडली गेली. ती म्हणजे टीम वेताळेश्वर उसारघर.
यावेळेला स्लोवर पतीचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, खिचण्याचा प्रयत्न होता. फिल्डर काहीसे दूरवरती आहे. 2 धावसंख्येचा अवधी नक्कीच पूर्ण होईल, कारण बॉल बघितला गेला तर थोडासा स्लोवर पद्धतीचा पडल्यानंतर काहीसा बाउन्स घेतला. तिसऱ्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाने उचललं गेलं. जो क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये होता त्यांनी उचलला गेला आणि इथनं 2 धावसंख्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावसंख्या एकच गडी गमावला गेलाय. ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम उत्सर्गर आणि त्यांना प्रत्युत्तर फिल्डिंग करते, माफ करा उत्सर्गर, आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते टीम वाडेकर. बहुत तयार. यावेळेला फुल टॉस अटेम्प्ट केलाय. खूप चांगल्या प्रकारचा हाही फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलची गती बघितली गेली आणि फुल टॉस बॉल त्याला पाठवला गेलाय डीप मिड विकेट सीमा रेषेबार. वाघाची दाढ पोहडला पहाड. येतो हा षटकार. षटकार आता थांबवणं ना थोडस मुश्किल झालंय. या ठिकाणी बॅट्समन आपण बघितलं गेलं तर आता प्रशांतला आता लो फुल टॉस, आता बघितलं गेलं तर लेंथ आणि गती बघितलं गेलं तर कमी गेली. अगदी बघितलं गेलं ज्या वेळेला हा याचा जो षटकार आला तर तशाच प्रकारचा बॉल वरती जर गती जर कमी ठेवली असती ना तर कदाचित षटकार येणारा बॉल सुद्धा डॉट असला असता. आता गती फास्ट ठेवण्यात आली. डीपमध्ये लॉंगरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी अडवला जातोय पण तो एकापेक्षा काहीच मिळणार नाही. क्षेत्ररक्षण खूप सुरेखरित्या झालं. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर लॉंगॉनला जे फिल्डर होते त्याने बॉल अडवला गेला आणि धावसंख्या आता अगदी बघितलं गेलं तर 50 आकडा उलटला गेलाय त्या ठिकाणी टीम वाडेकरने आणि 54 धावसंख्या आता स्कोरबोर्ड वरती. अजून एक चांगला बॉल डीप मध्ये लॉंगरला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. कॅच घेणार काय प्रश्नचिन्ह, पण अखेरकार निष्ठेचा श्वास इथनं सोडला असेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये ज्या फलंदाजाने हाहाकार माजवला होता अतुल पाटील नावाचा वादळ शांत करण्यात यश मिळालं. ज्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर जयदास याने घेतली अतुल भोईरची विकेट आणि संपवलाय अतुल भोईर याचा खेळ. फलंदाज बाद. अजून एक चांगला खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल भोईरच्या नंतर पाटील नाव हे नक्की चर्चेमध्ये राहिलेलं आहे. तोच प्रणित पाटील अंडर 21 असेल, अंडर 90 असेल, याच्या माध्यमातून तो चांगला खेळ खेळत असतो आपल्या टीमसाठी आणि आता तोच आपल्या मुख्य मात्र बघितलं गेलं तर संघामधून आता नॅट नंबर 4 वरती टाळ्यांचा कडकडाट होतो अतुल बघितलं गेलं भोईरसाठी, कारण वैयक्तिक 32 धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपल्याला बघितला गेला आणि एकंदरीत 5 षटकार त्याच्या खेळामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाले. वेळेला बघितला अजून सुद्धा गती कमी गेली. मगाशीच म्हटलं होतं की गोलंदाजी करत असताना एक गोष्टीचा उल्लेख आम्ही करत असतो की स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन, अस्त्र असतो. त्या ठिकाणी बघितला गेला तर हे षटक कमबॅकीचं राहिलं. कौतुक करावं लागेल जयदास यांचं. एक षटकार जरूर आला असला तरी फक्त 9 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या गेल्या ते म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये. ते असताना कमबॅक गरजेचं असतं. कमबॅकीचं बघितलं गेलं तर कमबॅक जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटमध्ये करतो ना तेव्हा एका गोष्टीची तुलना होते, कारण इम्पॉर्टंट असतात. असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये कमबॅक इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. कारण कमबॅक करत असताना इम्पॉर्टंट काय असतं की मागच्या 2 गोलंदाजाने बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 22, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 23 आणि गरजेचं होतं कमबॅक करणं. तेच कमबॅक इथं आपल्या टीमसाठी करून दिलं जयदास याने. एक षटकार आला, त्याच्यानंतर बघितलं गेलं तर एक विकेट सुद्धा आला, तो अतुल भोईरचा विकेट होता आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर फक्त सिंगल आणि एक डबल धावसंख्या म्हणजे एकंदरीत 9 धावसंख्या त्याने आपल्या ओव्हर मध्ये असताना खर्च केला. प्रणित पाटीलला बघितलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती थोडंसं थांबवलं गेलं. स्ट्राईक आता झाली रोटेट, ज्या ठिकाणी 2 गडी बाद झाले, अतुल बाद झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर सर्वेश बाद झाले. म्हणजे प्रशांत आणि प्रणित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उरली आहे. शेखर 4थ्या ओव्हरसाठी त्यालाही प्राचारण केलं गेलंय. क्रिकेट पटलावरती शेखर दळवी हे सुद्धा नाव खूप चर्चेत राहिलेलं आहे, परंतु उत्सारगर टीम मधनं शेखर आपल्याला पाहायला मिळतो आता 4थ्या षटकासाठी. बहुत यार उर द विकेट. यावेळेला फटका तर चांगला अगदी वरून हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आठवण करून दिली MS धोनी स्टाईलने हा फटका खेळला गेला आणि त्याच्यावरती मोहोर होती ही 6 धावांची. येतो षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. शेखर नक्कीच गोलंदाज होते त्या ठिकाणी. धावसंख्येला आता
आलेख मिळत असताना पहिल्या मॅच मध्ये बघितलं 51 धावसंख्या, दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं गेलं 47 धावसंख्या आणि या मॅच मध्ये अजून काहीशे बॉल शिल्लक म्हणजे 5 चेंडू इथनं शिल्लक उर्वरित असतील, परंतु धावसंख्या जर आपण बघितली गेली तर 60 या आकड्यावरती आता पोहोचली गेली आहे, जिथे टीम बॅटिंग करते वाडेघर. 60 धावसंख्या तिसऱ्या दोन मॅचच्या जर बघितलं गेलं इक्वेशन नुसार जर तिसऱ्या मॅच मध्ये उच्चांक हा गाठला गेला तो म्हणजेच टीम वाडेघर क्रिकेट संघाने. विशाल म्हात्रेला आता विचार पडला असेल, कारण जे षटक आपण महागडं हाताळलं 23 धावसंख्येचं, त्याच्यानंतर बघितलं गेलं तर जयदास यांनी त्या ठिकाणी कमबॅक केलं, पण आता शेखरचा कमबॅक राहील का हाही प्रश्नचिन्ह नक्कीच विशाल म्हात्रेला थोडासा वंचित ठेवणारा आहे. पहिल्या बॉलवरती आला षटकार, धावसंख्या 60. बहुत यार शेखर याला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग जर तुम्ही बघू शकता ना तर अगदी क्लोज विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांनी आमच्याकडे पर्यंत पोहोचवला गेला. वाईट बॉल आलाय, पंचांची वादावाद करू नका, कारण ऑफिशियल पंच आहेत आणि पंचांचा जो निर्णय असेल त्या निर्णय आम्ही सेम ठेवणार आहोत. पंचांच्या निर्णयामध्ये काही फेरबदल होणार नाही, ही शृंखलेची नक्कीच नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या 61, 61 ऑन बोर्ड, 2 विकेट ऑफ लॉस. बॅटिंग करते टीम वाडेघर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस, प्रगती पथावरती आहे. बहुत तयार यावेळेला अजून एक चांगला बॉल. आता मात्र बघितला गेला तर ऑफ स्टिक वरती बॉल होता, त्याच्यानंतर लगेच साईड चेंज केली गेली. अगदी मिडल स्टिक वर हा बॉल ट्रॅव्हल झाला, फायदा उचलू शकले नाही त्या ठिकाणी बॅट्समन. आपण बघितलं गेलं तर प्रशांतच्या खेळीमध्ये असताना सुद्धा 3 षटकार आपण बघितल्या गेलात, एक दुहेरी धावसंख्या त्याच्यामध्ये आपण बॅटिंग करत असताना बघितली गेली आहे. 61, 61 ओव्हर द विकेटने. बहुत तयार यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न, आधी शॉटचं सिलेक्शन केलं विशाल, मात्र बीट झाल्यानंतर डायरेक्ट हिटचा इथं प्रयत्न झाला, मिस. एक धावसंख्या अॅक्युरेटली कंप्लीट होईल का, आणि एक धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात इथनं मोजावी लागेल टीम उसारकर क्रिकेट संघाला. बॅकअपला क्षेत्ररक्षक होतं याचा विचार केला गेला, तो म्हणजेच बघितलं गेलं तर विशाल म्हात्रे यांनी, कारण बॅकअप असणं खूप गरजेची गोष्ट असते. ज्या प्रकारे एखाद्या पतीचं एखाद्या पत्नीला बॅकअप असतं ना, तशाच प्रकारे क्रिकेट पटलावरती जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षकाला बॅकअप द्याल ना, तेव्हा तेव्हा तुमचा क्रिकेटचा खेळ हा चांगला होतो. बहुत यार यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर होणार, परंतु मिस टायमिंग हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, पण एक टप्पा घेऊन चेंडूला अडवू शकत नाही. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल मिड विकेट सी मारेशे पार. पद्मकर गायकवाड आम्हाला सांगतात की येतो हा चौकार. सिक्स्टी 67 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. हा चौकाराला खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फिल्डरने, परंतु त्यांच्या दूरवरती थोडासा हा बॉल चौकार इथं आपण बघितला गेला. यावेळेला अजून एक चांगला बॉल, व्हॉट शॉट, काय फटका होता. कॅमेऱ्याच्या कैदेमध्ये काय नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणारा हा फटका, अगदी खोलातला हा बॉल उचलला गेला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सी मारायच्या बार. नजाकत भरा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती मोहरी षटकाराची. 73 धावसंख्या आणि शेवटचा बॉल अजूनपर्यंत इथनं पडणं गरजेचे असेल. शेवटचा बॉल, 4 षटकांची ही मॅच, धावसंख्या 73 आपल्याला पाहायला मिळते टीमच्या टोटल मध्ये, आणि शेवटच्या बॉलवरती नक्कीच कोणता आकडा इथनं दडलेला असेल. अजून एक चांगला शो खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉडी लेंथ वरती चेंडू आदळला जातो. एक धावसंख्या कंप्लीट झाले. विशाल मात्र डायरेक्ट हिट करतील का हाही प्रश्नचिन्ह, परंतु आता बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हता, दूरवरून तो येतात क्षेत्ररक्षक, तोपर्यंत आपण बघितला गेला तर सुरेखरित्या या 2 धावसंख्या इथनं कंप्लीट करत असताना धावसंख्येचा उच्चांक या 2 मॅचच्या अनुषंगाने 75 धावसंख्या आणि 76 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील, त्या म्हणजे टीम उसारकर क्रिकेट संघाला.
बालाराममध्ये हा. शहात्तर धावसंख्येचं सर टार्गेट 76 धावसंख्या इथनं बनवावे लागतील. 76 टार्गेट. इथं टार्गेट जरी मोठं वाटलं असेल ना तर क्रिकेट पटलावरती काही होऊ शकतं. एकंदरीत 6 चेंडूमध्ये 10 धावसंख्या सुद्धा आपण बघितल्या गेल्यात. एका षटकामध्ये एकही धावसंख्या कधी कधी बनत नाही. म्हणून असं नेहमी म्हणत असतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ. या क्रिकेटच्या खेळामध्ये 76 धावसंख्या कंप्लीट सुद्धा होऊ शकतील किंवा 76 धावसंख्या डिफेन्स सुद्धा होऊ शकतील. याचा धावतोलन तुमच्या समोर नक्की दुसऱ्या सत्रामध्ये येतील. द व्हॉइस ऑफ हेदुटणे करंजी काळे आमचे जवळचे मित्र यांच्या शुभवाणीतून मी तुमचा थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. अनुभवत राहा तिसाई चषक 2021 हे सुमधुर पर्व. धन्यवाद. थँक्यू भागेश. मी विनंती करेन पिसोलीचे कॅप्टन आणि आंबे संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण या. आंबेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पिसोलीचे कॅप्टन मी विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी या. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 76 टार्गेट 76 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि आता आस्किंग रन रेट असेल ते 19.00 19.00 बॅटिंग केली. 32 धावसंख्या आघाडीला येऊन आपण बघितलं तर अतुल भोईरने उभारले आणि नंतर स्लॉग ओव्हर मध्ये बरसला तो प्रशांत, त्याने देखील 32 धावा उभारल्या. सर्वेच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला, तो लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर प्रणित एकच चेंडू फक्त त्याने फेस केला आणि तो देखील निर्धाव होता त्याच्यासाठी. फिरकीचे माहेरघर म्हटलं की वाडेघर हे आपसुक नाव डोळ्यांसमोर उभं राहतं. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार जर केला आणि आता येतोय तो हा फिरकीचा जादूगार कपिल पाटील, त्याच्या समोर तितकाच जेन्युइन ऑलराऊंडर विशाल म्हात्रे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर होता, लेफ्ट केला, वेल लेफ्ट, आणि अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. एक रन ही पहिल्याच चेंडूवरती पहिला चेंडू निगेटिव्ह पाहायला मिळतोय. 19 आस्किंग रन रेट आहे आणि इथून कशा पद्धतीनं या ठिकाणी या धावसंख्येचा पाठलाग होईल. विशाल म्हात्रे आणि आपण बघतोय फोल्टोस ऑन साइडला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू भरपूर वेगाने जम घेतलेल्या ठिकाणी अतुल होते, अतुल भोईर. फेकी स्ट्रायकिंग एंडला रन आउटची संधी असेल तिथे अपील करण्यात येते आहे आणि अंपायरचं बोट आकाशाकडे, फिंगर अप बाय अंपायर. पहिला मोठा धक्का बसलाय. दोन्ही आकड्यावरती रन आउटची शिकार. क्रिकेटच्या आत्महत्या कशाला म्हणतात तर रन आउटच्या स्वरूपाने बाद होतो या ठिकाणी विशाल म्हात्रे. दोन्ही धावसंख्या अरे रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी मात्र बाद होत आहेत ते विशाल मात्र डीप मधून भरपूर वेगाने. अतुल भोईरचं मी कौतुक करेन त्या ठिकाणी, कारण रबर बॉल क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं हा रबर बॉल तितकाच उसळला होता. हवेमध्ये त्याने जम घेतली, स्वतःला स्ट्रेच केलं त्या ठिकाणी आणि फेकी देखील ॲक्युरेट. सिद्धू पाटील जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत त्याने लगेचच यष्टा उद्ध्वस्त केला आणि निराशाजनक मुद्रेमध्ये सध्या डगआउट बॉक्सचं अंतर कापत असताना पाहायला मिळेल तो विशाल म्हात्रे. अपेक्षा त्यांच्याकडून जास्तीत जास्त होत्या, कारण नेहमीच
आपण बघितलं असेल त्यांना ॲज अ बॅट्समन विशेष साठी त्यांनी भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. आता मात्र तो विकेट या ठिकाणी मिळवतोय तो हा वाडेकर संघ. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय केतन मात्रे आणि नॉन स्ट्राईकला अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल तो फलंदाज तेजस कपिल. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरची त्यांची नजर हटली. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपण नक्कीच बघू. टप्पा पडला त्या ठिकाणी लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने कपिल फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघत असताना चेंडू आउट स्विंग झाला. आता देखील याच पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न परंतु आता जर आपण बघितलं चेंडूची लेंथ थोडी कमी होती. टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली चेंडूने आणि त्या ठिकाणी बॉडीला ब्रश झाला. ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. वाईट यॉर्कर ज्याला म्हणतात आणि इथे जास्त बाहेर होता त्या कारणास्तव अंपायरचा इशारा देखील आलाय तो व्हाईट बॉल. सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते 4 या आकड्यावरती. हितेश गायकवाड आमच्या समवेत आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. कालच्या दिवसापासून अफलातून ज्यांची कामगिरी राहिली सुवर्ण अक्षरामधून ते आपल्या स्कोर कार्डला सजवत आहेत. ऑप्शनच्या जास्त बाहेर पुन्हा एकदा कपिल या ठिकाणी दिशा भरकटतोय. कपिल पाटील ज्या ठिकाणी डावखुऱ्यात असा प्रतिभा संपन्न हा गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच षटकामध्ये. समोर तेजस कडून आता अपेक्षा असतील कारण तो देखील आघाडीला आला आणि नेहमीच तेजसला देखील आपण बघितलं असेल मोठे फटके खेळणे त्याची ओळख आहे. नेहमीच सातत्यानं आक्रमक क्रिकेट खेळणं हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे आणि इथे त्या खेळाची देखील गरज आहे ती वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गला. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न आता देखील ते मिस झाले आणि इस्टांच्या वरतून हा चेंडू निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू जुनी शिल्लक धावसंख्या आतापर्यंत 5. आक्रमण करावं लागेल. बॅकफुट लावून या ठिकाणी कट करतात. टीप मध्ये या चेंडू झाला थर्डमॅनच्या दरम्यान. विकेट किपर स्वतः पोहोचले. फेकी स्ट्रायकिंग रनआउटच्या आता देखील संधी असेल आणि त्या संधीचं सोनं. हा दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात आणखी गडी बाद होतोय तो वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरचा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि धावफलकावरती आपण बघतोय त्या 6 2 गडी बाद 6 नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज अतुल भोईर. ओव्हर पिच ऑन साइडला दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटच्या ठिकाणी संपर्क नाहीये. एक धाव चेंडू पहिला अतुल भोईरचा त्याने फलंदाजी करत असताना 32 ही धावसंख्या उभारली. अतुल भोईर एक टॅलेंटेड यंगस्टर. खूप कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याने नाव कमावलं. सचिन बिर्ला असेल खुल्या गटामधून नेहमीच तो आपल्याला पाहायला मिळतो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील नाविन्यपूर्ण यश त्याने मिळवलंय आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील भरपूर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी तो करतोय. धावा मिळतात 2 आणि धावफलक आपण बघतोय 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं केतन मात्रे आणि त्यांच्या समवेत नवीन फलंदाज आपण बघतोय ते प्रल्हाद. लक्ष भलं मोठं 76चं थांबला. बॅकफुटला स्क्वेअर कट ऑन द टोस. टिपिश कप पॉइंटला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचले. टप्पा पडलाय. चेंडू त्यांच्या हातामधून निसटला आणि त्याचं कारण आता इथे 2 धावा पूर्ण होत्या. फेकी नॉनस्टॉप एंडला इथे टॉससाठी बी इन्व्हाइट करेन. आंबे आणि पिसवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे या ठिकाणी. धावसंख्या आपण बघतोय ती 10 वरती. गडी बाद होत आहेत 2. पुढचा चेंडू घेऊन अतुल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. बॅक टू दी बॉलर. लॉंग ऑन मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत सेकंडला सिंगल मिळते आणि सिंगल धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे
ते 11 वरती. 11 रन्स लॉस ऑफ फॉर दी सेकंड प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर प्रत्येका चेंडूवरती प्रहार, षटकार मारणं गरजेचं आहे ते या उसरगर संघाला. आणखी एक चेंडू आपण बघतोय तो निर्धाव, पूर्णपणे जागेवरती उभं ठेवण्याचं काम करणं. या सत्रामध्ये आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्या व्यतिरिक्त आपण अपवाद जर बघितला पहिल्या सत्राचा, तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 22, दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसरं षटक 9 धावसंख्येचं, तर चौथं षटक होतं 21. बॅकफुटला आले आणि त्या कारणास्तव इथे फ्रंटफुट लावून खेळणं गरजेचं होतं. भरपूर वेग होता चेंडूमध्ये. बॅकफुटला जसे गेले तसा बॅटचा फ्लो येण्या अगोदर हा चेंडू मात्र निघून गेला. तो सिद्धू पाटील जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांमध्ये धावा फक्त पाहायला मिळतात. दुहेरी अंकामध्ये 11, गडीबाज झाले 2 आणि इथून आता आपण बघू शकाल 76 लक्ष असताना गरज आहे ती 12 चेंडूंमध्ये 65 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 65 धावसंख्येची गरज 12 चेंडूंमध्ये. हे षटक आणि या षटकामध्ये आलाय गोलंदाज सर्वेश. ऑन साइडला उचलला बॅटच्या डार्क मध्ये हा चेंडू तर आला आणि सरळ चाललाय तो मिड विकेटच्या वरतून षटकार. हा पहिला षटकार. फिरकीपटू आलाय आणि फिरकीपटूवरती हे आक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. सर्वेशने देखील एक षटकार मात्र नक्कीच ठोकला या इनिंग मध्ये. तो आघाडीला आला होता. सर्वेशने देखील आपण बघू शकाल चांगली कामगिरी नक्कीच केली, परंतु आता गोलंदाज म्हणून कशी कामगिरी करतील. आखो टप्प्याचा चेंडू, फर्स्ट स्लिप देखील आहे या गोलंदाजाने त्या ठिकाणी लावण्यात आली बिहाइंड द विकेट. षटकारानंतर हा निर्धाव चेंडू. अगोदर थोडी लेंथ पुढे होती आणि हा चेंडू मात्र कमी लेंथ. रिव्हर्स स्वीप या ठिकाणी करतात. थर्ड मॅनला क्षेत्र खुलं आहे त्या ठिकाणी आणि हा चेंडू चाललाय तो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा येणं अजूनही बाकी आहे आणि हा आहे तो चौकार. 4 धावा इथे मिळतील. चौकारण्याचे धावफलक जाऊन पोहोचलं ते 21 या आकड्यावरती. बॅकफुट लावून या वेळेला पंच करतात. ऑन द टोस डीप मध्ये आपण बघतोय तो कव्हर्स मध्ये हा चेंडू चाललाय. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी. लक्ष साधरचं आहे या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, चेस डाऊन करत असताना इथे आस्किंग रेट मेंटेन करणं खूप गरजेचं होतं. 19 आस्किंग रेट असताना पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या. त्याचं कारण आस्किंग रेट वाढत गेलं. दुसरं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलं आणि पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना जय जलेश्वर वाडेकर. धाव मिळते, एक स्ट्राईक रोटेट झाले आणि हे धाव फलक आता आम्ही बघतोय 24 या आकड्यावरती. ऑन साइडला हुक केलाय. मिसटायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. टप्पा पडलाय. सेकंड बाउन्स वरती ते फील्ड करतायत चेंडूला. फील्ड करून ते फेक करतात. तोपर्यंत धावा आपण बघतोय त्या या चेंडूवरती सिंगल. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि अखेर हा सामना आता सोडलाय की काय धावा फक्त पाहायला मिळत आहेत त्या 25 लक्ष 70चं. 51 धावसंख्येची गरज आहे आणि आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 6. येणाऱ्या कालावधीमध्ये किंग ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय श्री पांडुरंग दीनानाथ संते यांच्या वाढदिवसानिमित्त पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर यांच्या माध्यमातून. उसरकर गाव अर्थातच किंग मैदानावरती, ज्यामध्ये आपण बघू शकाल 4 दिवसीय स्पर्धा असेल. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये. भीमर आहे या ठिकाणी. अंपायरचा इशारा नो बॉल. सो 1+1 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. त्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल ते 50,000 रुपये. तृतीय 30 आणि चतुर्थ 30. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीर साठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. भलं मोठ्या पारितोषिकांचं स्वरूप आहे. लाईव्ह टेलिकास्ट मात्र नक्कीच त्या स्पर्धेचा आपण बघू शकाल GTCच्या माध्यमातून. आणि प्रवेश फी आहे फक्त 9,000 रुपये. ज्या कोणाला प्रवेश घ्यायचा असेल विशाल भात्रे
DJ ब्रावो यांच्याशी आपण नक्कीच संपर्क साधू शकता. धावफलक आपण बघतोय सध्या आहे ते 27 माफ करा 28 वरती. आखो टप्प्यात चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑफ साइडला मिस टायमिंग हवेमध्ये हा चेंडू स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय प्रशांतने अफलातून बॅटिंग केली आहे. हा देखील एक यंगस्टर आहे. यंगस्टरचा भरणा असलेला हा वाडेकर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धू पाटील यांच्या तालमीमधले सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन एज आणि इथे मोठी कडा घेऊन हा चेंडू चाललाय तो पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रन पुन्हा एकदा एक मिळते. फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या सामन्यामध्ये सध्या सुरू आहे. साहिल कडे आपण बघितला तो चेंडू जात असताना ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सध्या आहे. धाव चेंडू आणखी एक चेंडू आता शिल्लक आहेत ते फक्त 2. टप्प्याचा चेंडू टेक ऑफ जास्त झाला आणि अंपायरचा इशारा आता आलाय तो व्हाईट बॉल. ड्राईव्ह करतात लॉफ्टेड ड्राईव्ह. मिडल नव्हता हा चेंडू डीप मध्ये चाललाय तो कव्हर्स मध्ये. अखेर शेवटचा चेंडू आणि त्यानंतर या मॅचचा रिझल्ट तुमच्या समोर असेल. आंबे आणि पिसवली कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस साठी आपण लवकरात लवकर या. शेवटचा चेंडू जातोय तो निर्धाव. पहिल्या सत्रामध्ये जी फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे पकड मजबूत केली ते या वाडेकर संघाने आणि त्यांच्या गोलंदाजाने पूर्णपणे इरादे नसते नाबूद केले ते VCC उत्सर्गरचे. आटलग उत्सर्गर संघ आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.